नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 चेस्टचे कटोरी ब्लाउजचे कटिंग, तेही कमी कपड्यामध्ये डायरेक्ट ब्लाउज पीसवर कसे आपण कटिंग करायचे कटोरी ब्लाउजचे ते आज आपण बघणार आहोत। आता हा ब्लाउज पडण्याला खूप कमी आहे, तर ह्यामध्ये आपल्याला 34 भागाचे म्हणजे 34 साइजचे कटोरीचे कटिंग करायचे, तेही सगळे पार्ट व्यवस्थित बसले पाहिजेत। तर कशा पद्धतीने कटोरीचे कटिंग करायचे आहे ही पद्धत अगदी वेगळी आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजचे कटिंग कराल तर तुमची कटोरी अगदी परफेक्ट बसेल आणि कमी कापडामध्ये बसेल। तर चला करूया सुरुवात। तर हे बघा, ही सर्व कटोरी ब्लाउजची मापे आहेत। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 34 इंच, शोल्डर आहे 5, मागील गळा आहे 8, पुढील गळा 6.5, आडे आहे 3, भाई उंची आहे 5, भाई घेर 6 आणि मुंडा 5.5, ही अशी सर्व मापे आहेत। तर मी डबल फोल्ड केलेला आहे, बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे। अगोदर आपण पाठीचा भाग कट करून घेऊया आणि हे काठ आपल्याला पाठीच्या भागाला ठेवायचे आहे। तर पूर्ण उंची आहे 13 इंच प्लस त्यात 1 इंच केल्यामुळे 14 इंच आपली उंची येणार आहे। मुंड हे शोल्डर आहे 10 इंच, त्याचा निम्मा शोल्डर आहे 11 इंच, त्याच्या निम्मा येणार 5.5 इंच। मुंडा आहे 5.5 इंच, आडे आहे 3 इंच। तर आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत। मुंडा आहे 5.5, इथून आपल्याला टाकायचं आहे छातीचे माप। तर 34 चेस्टचा ब्लाउज आहे, तर त्याचा चौथा भाग येणार 8.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घ्या। तर पाठीमागचा मुंडाचा आकार आपला 1.5 इंचावरती येतो। पाठीमागचा गळा आपला आहे 8 इंच। तर आपल्याला गोलच गळा कट करायचा आहे। तर हे बघा, ही सर्व आपण मापे घेतलेली आहे। आपली उंची घेतली आपण 14 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, इथून आपण छातीचे माप टाकलेले आहे, इथून आपण मार्जिन घेतलेला आहे, इथून आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि बॅक साईडचा गळा आपण 8 इंच घेतलेला आहे। तर हे झालं आपल्या पाठीमागच्या भागाचे कटिंग। आता आपण पुढच्या भागाचं, हे कटिंग झालं, पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत। तर चला आता कटिंग करून घेऊयात आपण। हे बघा, पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे कटिंग। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, हा पाठीमागचा भाग आपल्याला असं ठेवून घ्यायचा आहे। इकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे। तर हे वेगळ्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचं मी आज कटिंग दाखवणार आहे आणि हे अशा पद्धतीचं पहिल्यांदाच मी दाखवत आहे, जेणेकरून ज्यांना कमी कापड आहे आणि त्याच्यात कटोरी आपल्याला बसवायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयोगी होणार आहे। आणि ही पद्धत ही खूप छान आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल तर कटोरी अगदी छान बसेल। जसं आपण आखून घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागचा भाग जसा हे केला तसंच पुढच्या साईडला आखून घ्या। तर हे बघू शकता। आता पुढचा गळा आहे आपला 6.5 इंच।
पुढचा गळा आपला शक्यतो गोलच असतो. सुरू केलं. तर हा फ्रंट साईडचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे, फ्रंट मुंड्याचा. आता इथून आपल्याला 3 इंचावरती योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला 2.5 इंचावरती योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. इथून कटोरी आपली येणार 5.5 इंचावरती. इथून आपण जो देतो तो 5 इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. तर हे बघू शकता, पूर्ण हे एक्स्ट्राचं आपलं 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता ह्या साईडला आपल्याला 1.5 इंच टक्ससाठी घ्यायचंय, कारण डायरेक्ट आपण जी कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी जे कटिंग करतो ते न करता आता आपल्याला ही जी कटोरी आहे ह्यालाच इथं वाढवून घ्यायची कापडावर डायरेक्ट. कारण कापड जर कमी असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कटोरी इथेच ठेवायची आणि ह्या कापडावरतीच हे वाढवून घ्यायचं आहे. तर इथं आपण टक्ससाठी 1.5 इंच घेतलं, या साईडला 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि इथून असं क्रॉस आखून घ्या आणि इथून हा असं आकार द्या व्यवस्थित. आणि परत ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या आणि इथेही तुम्ही 1.5 इंच घ्या आणि कटोरीचा असा आकार द्या. योगपट्टी यामध्ये येणार नाही, योगपट्टीचा नुसता मी आकार दिलेला आहे तुम्हाला माहिती होण्यासाठी. योगपट्टी आपण दुसऱ्या कापडात म्हणजे राहिलेल्या शिल्लक कापडात करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, पाठीमागचा भाग मी ठेवून इथं रेषा आखून घेतलेली आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे. इथं शोल्डर ठेवलेला आहे, मुंडा आपण आखून घेतलेला आहे. मागील मुंड्याचा आकार इथं, पुढील मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे. आणि कटोरीचं पूर्ण आखून इथे 1.5 इंच टक्ससाठी, इथे 1.5 इंच टक्ससाठी, खाली 1.5 इंच टक्ससाठी, ह्यामध्येच आपण पूर्ण कटोरी तयार करून घेतलेली आहे. तर चला करूया कटिंग. तर हा फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आपण देऊन घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं कटोरीचं कटिंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण बाहीचं कटिंग बघूयात. तर ह्या शिल्लक कापडामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर अशी 4 पदरी आपण घडी घालून घेऊयात. बाही उंची आहे आपली 5 इंच. त्यात प्लस मार्जिनसाठी आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. इथून 1 इंच आतल्या साईडला. बघू शकता, इथून आपल्याला बाही घेर घ्यायचा आहे 6 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. परत ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे. वरती 1 इंच घ्यायचा आहे आणि ह्या दोन्हींचा मध्य करून इथं अर्धा इंच घ्यायचा आहे. तर हे आता फ्रंट मुंडा
मुंड्याचा आकार कट करून घेणार आहोत आपण. तर बघू शकता हे बाईचं कटिंग झालेलं आहे. आता आपण जे राहिलेले म्हणजे योगपट्टीचं कटिंग बघणार आहोत. योगपट्टी आपली निघालेली नाहीये, तर आपण जे राहिलेलं शिल्लक कापड आहे त्यामध्ये आपण योगपट्टीचं कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे 4 इंच, कारण 3 इंच तयार असती त्यामध्ये प्लस 1 इंच करावा लागेल. इथं 2 इंच तयार असती त्यामध्ये 3 इंच, म्हणजे आपल्याला 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता. आणि अगदी फास्ट कटिंग होतं. अगदी 5 मिनिटामध्ये तुमचं डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं कपड्यावरती कटिंग करा. तर हे बघा, आता हा पाठीमागचा भाग झाला. तुम्हाला मी टक्स कसे घ्यायचे हे नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच. आता हा झाला आपला भाईचा भाग, भाईचं कटिंग. आणि हा ज्याला आपण कटोरी जोडतो तो हा भाग. आणि इथं हे बघू शकता हे. आणि अशा पद्धतीनं कटोरीचे टक्स घ्यायचे. हे दोन्ही बघा पॉईंट कशी व्यवस्थित आलेले आहेत. इथं मार्किंग करून घ्या आणि इथं जेवढा तुमचं रुंदी आहे ती घ्या आणि टक्स असं आखून घ्या. हे झालं कटोरीचं कटिंग आणि हे योगपट्टीचं. हे अशा पद्धतीनं 34 साईजचं मी अगदी कमी कपडामध्ये कसं कटिंग करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल तर ब्लाऊज पीसमध्ये व्यवस्थित बसेल, पण तुमचा ब्लाऊज मापेल आणि त्यानुसार कटोरी पण परफेक्ट बसेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.